आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याणनगर मार्गालगतच्या कचरा पेटीत बॅगेत आढळला वयोवृद्ध इसमाचा मृतदेह. दादर रेल्वे स्थानकात एका बॅगेत मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असतानाच कल्याणनगर मार्गालगतच्या कचरा पेटीत एका लगेज बॅगेत अनोळखी वयोवृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वरप गावातील गावदेवी मैदानाच्या बाजूला असलेल्या कचरा पट्टीत घडली आहे. या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खून करणे आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह बॅगेत फेकून देणे या कलमानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज 15 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास कल्याण मुरबाड मार्गावरील वरप गावात खुल्या भूखंडावरील कचरा पट्टीत एका वयोवृद्ध इसमाचा मृतदेह मिळून आलाय. हा मृतदेह निळ्या रंगाच्या बॅगेत होता. भूखंडावर पसरलेल्या कचऱ्यात ही बॅग पडली होती. त्यावेळी लघुशंका करण्यासाठी आलेल्या तरुणाला ती बॅग दिसली. त्यानं ती बॅग खोलली असता त्याला बॅगेत मृतदेह असल्याचा निदर्शनास येताच त्याला धक्काच बसला. त्यानं तत्काळ कल्याण ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालय इथं पाठवण्यात आलाय. घटनेचं गांभीर्य ओळखून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी, पोलीस अधीक्षक जगदीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत मार्गदर्शन केले. तसेच या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आतापर्यंत परिसरातील तसेच कल्याण मुरबाड मार्गावरील 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असून घटनास्थळी डॉग स्क्वॉड आणि गुन्हे शाखेचे पथक तसेच कल्याण तालुका ग्रामीण पोलीस पथकाने मृतदेहाची ओळख पटवणे आणि अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी समांतर तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली आहे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.